शेतकरी बंधूंनो नमस्कार. आत्ताचा जो काही मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे हा तुमच्या माहितीसाठी खूप गरजेचा आहे, कारण की येणाऱ्या आगामी काळात उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी बऱ्यापैकी लागवडी होत आहे आणि बऱ्यापैकी लागवडी होणार आहे. तर ह्या लागवडी करत असताना कोणकोणत्या व्हरायटी लावल्या पाहिजे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडनं काय होतं की एक चूक होऊन जाते आपल्याकडनं, की चुकीची व्हरायटी निवडली जाते किंवा मग नंतर प्रॉब्लेम येतो. मग आता कोणकोणती व्हरायटी काय काम करते मी तुम्हाला सांगतो. त्यानुसार तुम्ही लागवड करा आणि त्यानुसार तुम्ही प्लॉट रजिस्टर करा ऑफिसकडे. मित्रांनो, भरपूर ठिकाणी आपलं मटेरियल अवेलेबल आहे. कोणकोणत्या दुकानांवर आहे तसं ऑफिसला कॉल करा आणि तिथं तुम्ही आपलं पूर्णपणे टोमॅटो शेड्यूल घेऊ शकता. जर बघितलं आपण आता तर पहिली व्हरायटी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण जर बघितली तर 6242 ही व्हरायटी सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी आहे, परंतु तिचं फळ नरम आहे मित्रांनो. तसंच जर बघितलं तर तीच कॉम्पिटिशनला तिला आता चांप व्हरायटी आलेली आहे, जिचं फळ कडक आहे आणि सर्वात महत्वाचं मार्केटला पण चांगले चालते. मित्रांनो, व्हरायटी बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही मागच्या वर्षाच्या तुलनेत. या वर्षी अजून तिचं उत्पन्न काही निघालेलं नाही आणि त्याच्यामुळे या वर्षाची खात्री आपण नाही देऊ शकत. मागच्या वर्षी 1 वर्ष तिला झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरी व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो, अथर्व व्हरायटी. तिच्या बाबतीत मला जास्त सांगायची गरज नाही. फळ आकार मोठा असतो आणि फळ पण कडक असतं, जेणेकरून इम्पोर्ट एक्सपोर्टला चांगलं चालतं आणि मार्केट पण त्याला चांगलं भेटतं. तिसरी व्हरायटी मित्रांनो साहो व्हरायटी आहे. साहो व्हरायटी आपलं चौथी व्हरायटी साहो आहे. साहोचा विषय असा आहे, फळ भरपूर आहे परंतु फळ नरम पडतं आणि यावर्षी साहोचं उत्पन्न जास्त झालंय, त्याच्यामुळे साहोला मार्केट डाऊन आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त कमी असेल तर साहो कमी विकतीये. त्यानंतर बघितलं मित्रांनो, अंशुमन व्हरायटी आहे. ही देखील देशी वाण म्हणून चांगली चालते. बाहू व्हरायटी ती देखील चांगली चालते. अजून काही व्हरायटी आहेत की ज्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी त्यावर प्रतिक्रिया करतो. तुम्हाला ही व्हरायटी योग्य आहे की नाही हे मी तुम्हाला कमेंट बॉक्सद्वारे सांगतो. आणि अधिक माहितीसाठी काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही ऑफिसचा संपर्क करा. एक थोडी छोटी झलक दाखवून देतो जाता जाता. जे काही प्लॉट अपडेट होती ती प्लॉट अपडेट तुम्हाला दाखवा वाटते मला. कांद्याचे प्लॉट बघा, काही 70 दिवसांचे कांदे झाले. जाधव साहेब तुमचा अहिल्यानगरचा प्लॉट आहे, अतिशय सुंदर उत्तम, काय अडचण नाही. त्यानंतर मित्रांनो, हार्वेस्टिंग झालेले शेतकऱ्यांचे फीडबॅक आपण ऐकू. सुरेश खुटे, सिन्नर संगमनेर, मागं मी यांचा व्हिडिओ टाकलेला होता, त्यांनी व्हिडिओ टाकलाय मित्रांनो. हे बघा, 1 नंबर क्वालिटी आणि 1 नंबर क्वांटिटी कांद्याची. हे बघा तुम्ही, इतके सुंदर क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये कांदे निघाले. त्यांचे टोमॅटोचे प्लॉट बघितले ते पण देखील अतिशय सुंदर चालू आहे. त्यानंतर हे बघा, कांद्याचे स्वतः शेतकरी फोटो पाठवतोय. बघा, निफाडचा प्लॉट आहे, पाटोल ॲग्रो एजन्सी करून मटेरियल होत त्यांनी. त्यानंतर टोमॅटोचं प्लॉट बघा तुम्ही, एकदम सुंदर आहे. महेंद्र पाटील सटाणा शिंबळी. ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस लागवड करतात. 100% दरवर्षी पैसे होतात. त्याचं उत्तम उदाहरण आज प्लॉटची स्टेज बघू शकता तुम्ही. फुलकळीमध्ये प्लॉट काही ठिकाणी सेटिंग होऊ राहिली. 100% खात्री देतो हा भावामध्ये प्लॉट सापडणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण खाली येऊ, त्यांचाच हा काकडीचा प्लॉट आहे. काकडीचा प्लॉट बघा किती सुंदर आहे. डेव्हलपमेंट बघा तुम्ही, अतिशय सुंदर प्लॉट आहे मित्रांनो. आता त्यानंतर आपण बघू अजून एखादा 2 प्लॉट असेल खाली.